शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या माजी सैनिकांना 7वा वेतन आयोग, रजा रोखीकरण आणि पदोन्नती फरक रक्कम देण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून विलंब होतोय। याविरोधात माजी सैनिक कल्याण समितीच्या वतीनं विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर 21 जुलैपासून धरणं आंदोलन सुरू आहे। अनेक वेळा चर्चा होऊन सुद्धा विद्यापीठ प्रशासनानं आश्वासनांची पूर्तता न केल्यानं आज आंदोलनाच्या 13व्या दिवशी माजी सैनिक भगवान सुतार, रमेश वासुदेव, SP खामकर, SV कोरवी, शंकर कोगले यांनी मुंडण करत विद्यापीठाच्या कारभाराचा निषेध केला। विद्यापीठ प्रशासनानं विद्यापीठ फंडातून माजी सैनिक सुरक्षा रक्षकांची सर्व थकीत रक्कम दिली नाही तर येत्या सोमवारपासून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय। मुंडण आंदोलनावेळी माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर, मधुकर पाटील, रवी जाधव, सुभाष देसाई आदी उपस्थित होते।